त्यानंतर हळद घातली। हळद घातल्यानंतर थोडी मेथी घालून घेऊ। मेथी घातली, कढीपत्ता, ते शिजलं हे घालून घेऊ डाळ। याला छान मिक्स करून घेऊ। छान शिजू देऊ। बघा हे आहे तुरीच्या दाण्याचे, हिरवे तुरीचे दाणे आहेत ना, त्याचा मिक्स वाटण आहे। याच्यामध्ये तांदूळ भिजवलेले, कणक्या बारीक पिसलेल्या आहेत, टमाटर, कांदा, लसूण, जिरा, तिखट टाकून पिसलेलं आहे सगळं, आणि सांबार, हे सगळं पिसून याची आपण डाळ बनवत आहोत तुरीच्या दाण्याची। याला छान खदरी येतपर्यंत शिजू देऊ आणि मग याला पाणी घालू। तर हा छान शिजलाय। आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। इथे लागते तितकं पाणी घालून घेऊ आपल्याला, आणि छान खदरी येऊ देऊ। तर मी इतकं पाणी घातलं। आता हिला छान शिजू देऊ, चांगलं फुटतपर्यंत छान शिजली पाहिजे, खत झाली पाहिजे। आपली भाजी डाळ तयार आहे। अशी बनवली तर छान टेस्टी वाटते आणि खायलाही मजा येते। तर आता शिजू देऊ छानपैकी। छान भाजीला खदरी आलेली आहे, बघा किती सुंदर। अजून छान खदरू देऊ हिला। शिजू देऊ थोडा वेळ। तर बघा आपली आता भाजी रेडी आहे खायला। गॅस बंद करू आणि बघा, तर मला वाटली तेवढी गाडी ठेवू शकता। खायला खूप स्वादिष्ट वाटते आणि ऑप्शन पण आहे आपल्याकडे। बघा जेव्हा बनवायचं असलं ना त्यावेळेस ह्याला अजून नाही का गोट्यावर वाटलं ना किंवा मग तर बहुत अजून टेस्टी वाटते। हे तर मिक्सरमध्ये वेळ नसल्यामुळे बनवावं लागते। आमच्याकडे सिटीमध्ये कुठं गोटाही नाही भेटत आहे म्हणा, पण दूर आहे। तर या प्रकारे आपली भाजी रेडी आहे। या प्रकारे बनवून बघा, खूप टेस्टी लागते खायला। तर बाय गाईज, टेक केअर। आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाय।